नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PS धनुर्धारी या यूट्यूब चॅनलवर। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काळकाम वेग या घटकावर आधारित प्रकार 1 बघितला होता। आज आपल्याला प्रकार 2 बघायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, ए व बी दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात। एकटा ए एक काम 20 दिवसात करत असेल तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल। तर चला आपल्याला अगदी शॉर्टकट पद्धतीनं वेळ खर्च न करता हे गणित सोडवायचं आहे। तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, दोघांचे काम किती आहे 12 दिवसात। 12 दिवसात दोघे मिळून काम करतात आणि एकटा ए किती दिवसात करतो 20 दिवसात। तर 12 गुणिले 20 भागिले या दोघांची वजाबाकी। आता 20 मधून 12 गेले किती राहतात 8 बरोबर। नंतर भाग तोडायचा, 4चा भाग जातो 4 4 दुने 8 4 त्रिक 12 बे एक बे बे 10 20 3 गुणिले 10 किती येतात 30। तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल 30 दिवसात। समजलं नसेल तर पुढचं उदाहरण बघूया। बघा इथं दोघे मिळून किती दिवसात काम करतात पूर्ण 10 दिवसात। एकटा ए 35 दिवसात करत असेल तर एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल। तेच पद्धत वापरायची आहे। 10 गुणिले 35 या दोघांचा वजाबाकी किती येते 25। आता इथं 5चा भाग जातो 5 दुने 10 5 5 25 5 1 5 5 7 35 उरले किती 2 गुणिले 7 उत्तर येईल 14। तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल 14 दिवसात। पुढचं उदाहरण बघूया। ए व बी दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात। एकटा बी एक काम 45 दिवसात करत असेल तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल। तर बघा इथं आता बीचं काम दिलेलं आहे आणि एचं काम विचारलेलं आहे। तर तेच सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे। दोघांचा गुणाकार करून घ्यायचा 20 गुणिले 45 भागेला दोघांची वजाबाकी किती येते 45 मधून 20 गेले किती राहतात 25। तर परत 5 भाग द्यायचा 5 चौक 20 5 5 25 5 1 5 5 9 45 वर किती राहिले 4 गुणिले 9 बरोबर किती येतात 4 9 36। तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल 36 दिवसात। नंतर आहे ए व बी दोघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात। एकटा बी एक काम 12 दिवसात करत असेल तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल। सेम उदाहरण आहे 8 गुणिले 12 या दोघांची वजाबाकी किती येते 4 4 1 4 4 दुने 8 उरले किती 12 गुणिले 2 12 दुने 24। तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल 24 दिवसात। तर हे होते आजचे प्रश्न। लवकरच प्रकार 3 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तोपर्यंत धन्यवाद।